नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कर्जमाफीची जी आशा लागलेली आहे शेतकऱ्यांना, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी म्हणावं लागेल. चांगली एक गुड न्यूज आलेली आहे आणि आता लवकरच कर्जमाफीच्या याद्या, त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, ह्याच्याविषयी सविस्तर माहिती आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण येणारी सर्व कर्जाविषयक माहिती जी आहे, कर्जमाफीविषयक, ती सर्व माहितीची अपडेट आपल्या व्हिडिओवर काय होणार आहे, सर्वात अगोदर येणार आहे. त्यामुळं ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारी नवीन माहिती आपल्यालापर्यंत पोहोचण्यास आम्हाला काय होणार आहे, सोपी जाणार आहे. बघा आता कर्जमाफीसाठी बरेच शेतकऱ्याकडून माहिती मागितली आहे आणि शेतकऱ्यांनी ती काय केली आहे, कर्जमाफीची माहिती काय केलेली आहे, दिलेली आहे. बँकेला काय केलेली आहे, माहिती दिलेली आहे आणि दिलेली असल्या कारणानं मग आता काय झालेलं आहे तर युद्ध पातळीवर काय झालेले आहे तर कर्जमाफीच्या हालचाली चालू झालेल्या आहेत आणि त्या आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आणि त्यामुळं मग आता बऱ्याच शेतकऱ्याचे कर्ज काय आहेत, स्थगित आहेत. काहींचे नवे जुने आहेत, काहींनी रिन्युअल केलेले आहेत, काहींनी कर्ज काय केलेलं आहेत, भरलेले आहेत, परत काढलेले आहेत. आहे का नाही. ज्यांनी हे चालू आहे त्यांची बी त्यांना सुद्धा एक चांगली बाब, अनुदान काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. ही एक चांगली महत्त्वाची बाब म्हणावं लागेल. कारण काही स्थगित असं ते वेगळं. त्यानंतर ज्यांनी कर्ज काढलं आहे, रेग्युलरवाले म्हणजे भरलेलं आहे, काढलेलं आहे, अशांसाठी एक आनंदाची बाब शासनाने काय केलेली आहे, जाहीर केलेली आहे. आणि ह्यामुळे काय होणार आहे, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. बघा आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे का नाही, कुठून कुठपर्यंत, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या वर्षाचं आहे का नाही, आपण सविस्तर माहिती आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा आता 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025च्या दरम्यान जे शेतकरी थकीत आहेत ना, कर्जदार, ज्यांचं कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना एक दिलासा म्हणून त्या शेतकऱ्यांचे कर्ज काय होणार आहेत, ह्या कर्जमाफीमध्ये माफ होणार आहेत 100%. कारण ज्यांचे थकीत कर्ज आहे ना, 30 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, कर्ज बँकेचं थकवलेलं आहे, थकीतच आहे, त्यांनी काहीही त्या कर्जाला केलेलं नाही, नवं जुनं नाही, काय नाही, आहे का नाही, रिन्युअल वगैरे नाही, काही सातबारे वगैरे काही दिलेले नसतील बँकेमध्ये, त्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात आणि रेग्युलर काढतात, त्यांच्यासाठी एक 50,000 रुपयाचा बोनस म्हणून शासनाने काय केलेलं आहे, जाहीर केलेला आहे. ज्यांची थकीतवाल्याची थकीत कर्ज माफ होणार आहेत आणि ज्यांनी रेग्युलरवाले जे आहेत ना, प्रत्येक वर्षी कर्ज काढतात, भरतात, त्यांच्यासाठी एक 50,000 रुपये शासन एक अनुदान म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे. हे एक 2 बाबी शासनाच्या काय झालेल्या आहेत, चांगल्या शेतकऱ्यांसाठी आहेत असं म्हणावं लागेल. कारण बरेच शेतकऱ्यांनी काहींनी काय केलेलं आहे, नवं जुनं केलेलं आहे. आणि आता नवं जुनं म्हणल्यानंतर थोडेसे नव्या जुन्यावाल्याला थोडीफार जरा अडचणीलाच सामना करावा लागणार आहे, तोंड द्यावं लागणार आहे. कारण जे काही वर्ष प्रत्येक वेळेस काय केलं जातं, बँकेमधून फोन केले जातात, तुमचं कर्ज रिन्युअल करून घ्या, नवं जुनं करून घ्या. आणि नवं जुनं केल्यानंतर मग काही रक्कम काय केली जाते, आपल्याला दिली जाते, काही व्याजात काटली जाते. आणि जे शेतकऱ्यांचं मग असं ज्यांनी नवं जुनं वगैरे केलं आहे, त्यांचं थोडंसं त्यांना ह्या कर्जमाफीमध्ये बहुतेक अडचणीच येणार आहे. आणि ज्यांचं निव्वळच थकीत आहे ना, 30 जून 2025 ते सप्टेंबर 30 2025 या कालावधी दरम्यान ज्यांनी काहीच केलेलं नाही, ज्यांचं थकीतच आहे निव्वळ, त्या कर्जाकडं काही डोकूनही पाहिलेलं नाही, अशांचं काय झालं आहे तर कर्ज 100% माफ होणार. आणि नवे जुन्यावाल्याचं काही आणखीन शासन स्तरावर हालचाली वगैरे काही पाहावयास मिळत नाहीत. काही दिसत तसं तर काही दिसत नाही अधिकृत माहितीमध्ये. आणि या शेतकऱ्याचं एक नवीन पोर्टल तयार केलं. मग त्या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांची माहिती भरलेली आहे. किती शेतकरी आहेत एकूण, त्यानंतर किती कर्ज वाटप केलेलं आहे, त्यानंतर त्यांना व्याज किती बसलेलं आहे, त्यानंतर थकीत किती आहेत,
त्यानंतर रेग्युलरमध्ये किती आहेत, असं एक शासनाने काय केलेलं आहे, पोर्टल तयार करून त्यामध्ये काय केलेले आहे, शेतकऱ्याची माहिती भरलेली आहे. आणि मग माहिती भरून मग त्या याद्या आपल्याला आता एप्रिल ते मे ह्या 2 महिन्यामध्ये याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्या कुणाच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत, तर त्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत ज्यांची कर्ज माफ झाला आहे अशांच्या याद्या काय होणार आहेत, आपल्याकडं बँकेकडं काय होणार आहेत, त्या उपलब्ध होणार आहेत, आपल्याला माहिती होणार आहे. आणि त्या याद्या आल्यानंतर आपण समजायचं की आपलं कर्ज काय झालेलं आहे, माफ झालेलं आहे. माफीचा लाभ आपल्याला काय झालेला आहे, भेटलेला आहे. हे काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि 2 वेळेस याद्या येणार आहेत. एक कर्जमाफीची संपूर्ण आणि एक आहे जे रेग्युलरमध्ये कर्ज भरतात काढतात त्यांना 50,000 रुपये अनुदान भत्ता म्हणून काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. त्यांची एक यादी एप्रिल मेमध्ये काय होणार आहे, लागणार आहे. अशा 2 प्रकारचे जे कर्जधारक आहेत ना, त्यांना ह्या याद्या जे आहेत त्यांच्या याद्या ते एप्रिल मेमध्ये काय होणार आहेत, प्रसिद्ध होऊन माफीच्या हालचाली त्या टायमाला काय होणार आहेत, पूर्ण होणार आहेत. कारण 30 जूनच्या अगोदरच काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं मग हे कर्जमाफीची जी हालचाली आहेत ते युद्ध पातळीवर बँकेला काय केलेलं आहे, बँकेकडून विविध विशिष्ट प्रकारचं पोर्टल, त्याच्यानंतर त्याची माहिती अपलोड केली, त्यानंतर शासनाला परत ती पाठवायची आणि तिथून परत मग ते सर्व काही डिटेल्स शासनाला शेतकऱ्याची पाठवल्यानंतर परत ती बँकेकडे येणाऱ्या याद्या वगैरे आहे का नाही. आणि मग त्यांनी ते जो क्रायटेरिया लावला आहे, नियम लावलेला आहे, 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यान जे शेतकऱ्यांनी काहीच केलं नाही, त्यांचं थकीत कर्ज आहे अशांचंच काय केलेलं आहे, शासन विचार करणार आहे आणि त्यांना काय केली जाणार आहे, माफी दिली जाणार आहे. आणि सर्वात म्हणजे सर्वात की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात आणि काढतात त्यांच्यासाठी एक आनंदाचीच बाब म्हणावं लागेल. कारण 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता त्यांना काय केलं जाणार आहे, दिला जाणार आहे. इथून पाठीमागच्या माफीमध्ये सुद्धा काय झालेलं होतं, असंच होतं. जे रेग्युलरमध्ये भरत होते, कर्ज काढत होते, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये भत्ता दिलेला होता. आणि याही वर्षी परत ते जे शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज काढतात, भरतात, कृषीचं लोन आहे का नाही, शेतीवर आपल्या, त्यांच्यासाठी ही एक चांगली बाब म्हणावं लागेल. भरणाऱ्यांसाठी बी आणि ज्यांचं स्थगित आहे त्यांच्यासाठी बी काय केलेले आहे, शासनाने योजना आखलेल्या आहेत. आणि लवकरच मग त्यांच्या याद्या वगैरे मग जे KYCची प्रक्रिया जर काही जाहीर केली तर मग KYCची प्रक्रिया ही होऊ शकते. सध्या अद्याप KYCची प्रक्रियाचं काही हालचाली दिसत नाहीत पण शासन स्तरावर. पण जर झाल्या KYCच्या प्रक्रिया तर KYCच्या प्रक्रिया होऊनच मग काय होईल, कर्जमाफी होईल. पण अद्याप तसं काही आणखीन अपडेट KYCची नाही. पण बहुतेक वेळेस KYC केल्यानंतरच मग कर्ज मग ते व्हेरीफाय केलं जातं आहे का नाही. आधार व्हेरीफाय केलं जातं, मग तुमचं OTP बेसिकवर असेल ना किंवा मग थंबवर असेल त्याचा OTP वगैरे घेऊन मग कर्ज माफ केलं जाणार आहे. एवढेच शेतकऱ्यांचं काय होणार आहे, कर्ज माफ होणार आहे. एवढा दिलासा शेतकऱ्यांना या मधल्या तारखेमध्ये जेवढे शेतकरी थकीत आहेत मधल्या दिवसामध्ये तेवढ्याच शेतकऱ्यांना काय होणार आहे, लाभ मिळणार आहे. आणखीन जे नवं करतात जे आहे का नाही, अशा शेतकऱ्याविषयी आणखीन काही अपडेट नवीन वगैरे आलेलं नाही. पण अद्याप जी आलेली आहे ती आपल्यापर्यंत काय केलेली आहे, पोहोचवलेली आहे. आणखीन पुढील काही अपडेट जर आली, याद्या वगैरे काही प्रसिद्ध झाल्या, त्यानंतर कर्जमाफीचे आणखीन काही नवीन नियम वगैरे लावले तर मग आपल्यापर्यंत माहिती व्हिडिओच्या साहाय्याने काय केली जाईल, पोहोचवली जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रांना कोणाला काय करा, व्हिडिओ हा सेंड करा. धन्यवाद.